नमस्कार, मी रिया, द स्टँड पॉइंटची निवेदिका. एक जबाबदार बातमी देणारे फेसबुक पेज आणि सामाजिक विश्लेषक म्हणून या बातमीपत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण. दिनांक 8 जानेवारी 2026. 5000 चौरस फूट क्षेत्रफळावरील बांधकामांना आता केवळ महारेराच. विश्लेषण. मोफा आणि महारेरा या दोन्ही कायद्यांचा गोंधळ दूर करून बांधकाम क्षेत्राला एकच नियामक प्राधिकरण देणे स्वागतार्ह आहे. यामुळे ग्राहकांची होणारी दिशाभूल टळून तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ होईल आणि बांधकाम व्यवसायात पारदर्शकता येईल. अजित पवार ताणतायत, भाजप सहन करतंय, पण का? महापालिका निवडणूक. विश्लेषण. महायुतीमधील हा संघर्ष केवळ जागावाटपापुरता मर्यादित नसून तो भविष्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई आहे. सत्तेसाठी तडजोड करताना पक्षांनी आपले मूळ विचार आणि कार्यकर्त्यांच्या भावना पायदळी तुडवू नयेत, अन्यथा त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. जेन झी म्हणते, आरोप प्रत्यारोप नको, विकासाचं बोला. विश्लेषण. तरुण मतदारांची ही मागणी परिपक्व लोकशाहीचं लक्षण आहे. आजची पिढी भावनिक मुद्द्यांपेक्षा रोजगार, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांना महत्त्व देत असल्याने राजकीय पक्षांनी आपली जुनाट भाषणबाजी सोडून विकासाचा ठोस आराखडा मांडणे गरजेचं आहे. बांधकाम कामगारांसाठी खंडीभर योजना, दलालच ठरतायत लाभार्थी. विश्लेषण. कामगारांच्या घामाचा पैसा योजनांच्या नावाखाली दलाल आणि बोगस संघटनांच्या खिशात जाणे हे प्रशासकीय अपयश आहे. केवळ योजना जाहीर करून उपयोग नाही, तर त्या खऱ्या कामगारांपर्यंत पोहोचतात की नाही याचे सोशल ऑडिट आणि बायोमेट्रिक पडताळणी होणे आवश्यक आहे. बंद दरवाजावर लटकलेला प्रचार. विश्लेषण. मतदारांच्या घरी जाऊन थेट संवाद साधण्याऐवजी पत्रके लटकवून पळ काढणे हे उमेदवारांच्या जनसंपर्काचा अभाव दर्शवते. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असतो, केवळ जाहिरातबाजी नाही. मतदारांनीही अशा अदृश्य उमेदवारांना मत देताना विचार करावा. नवीन वर्षात रेशन धान्य दुकानात मिळणारी ज्वारी होणार बंद. विश्लेषण. पौष्टिक तृणधान्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीचे वाटप बंद करणे हे गरिबांच्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे. केवळ गहू आणि तांदूळ देऊन पोषण मिळणार नाही, त्यामुळे सरकारने स्थानिक पिकांना प्रोत्साहन देऊन रेशनवर ज्वारी आणि बाजरी पुन्हा सुरू करावी. ऑनलाईन लादलेल्या कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार. विश्लेषण. शिक्षकांचे मुख्य काम शिकवणे आहे, डेटा एंट्री करणे नाही. जर शिक्षक वर्गात शिकवण्याऐवजी मोबाईलवर माहिती भरत बसले तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय? प्रशासनाने शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून त्यांना पुन्हा एकदा गुरुजी होऊ द्यावे. नारायण गावात 8 ते 11 जानेवारी दरम्यान ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन. विश्लेषण. शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडणारा हा महोत्सव स्तुत्य उपक्रम आहे. मात्र केवळ प्रदर्शने भरवून चालणार नाही, तर तेथील ज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचं आहे. ईव्ही गाड्या वाढल्या, पण चार्जिंग स्टेशन्स आहेत कुठे? विश्लेषण. प्रदूषण मुक्तीसाठी ईव्हीला प्रोत्साहन देणे चांगले असले तरी पायाभूत सुविधांअभावी वाहनचालकांची होणारी ही परवड धोरणात्मक नियोजनाचा अभाव दर्शवते. पेट्रोल पंपांप्रमाणेच चार्जिंग स्टेशन्सचे जाळे निर्माण केल्याशिवाय ई मोबिलिटीचे स्वप्न पूर्ण होणार नाही. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट व कॉल लॉगवर कुणाची तरी नजर. केंद्र सरकार, आरबीआयला नोटीस. डिजिटल कर्ज ॲप्स. विश्लेषण. डिजिटल लेंडिंग ॲप्सद्वारे होणारी ही डेटा चोरी आणि ब्लॅकमेलिंग हे सायबर गुन्हेगारीचे अत्यंत गंभीर स्वरूप आहे. ग्राहकांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अशा ॲप्सवर केवळ बंदी न घालता त्यांच्या चालकांवर कडक फौजदारी कारवाई होणे आणि आरबीआयने कठोर नियमावली लागू करणे आवश्यक आहे. महागड्या कर्जातून मुक्ती हवी, या ट्रिक्स नक्की वापरता येतील. कर्ज खाते. विश्लेषण. कर्जमुक्तीसाठी डेट ऑडिट आणि डेट अवलांच पद्धतींचे हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या मध्यमवर्गीयांनी केवळ कर्ज फेडण्यावर लक्ष न देता आर्थिक साक्षरता वाढवून भविष्यातील अनावश्यक कर्ज टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे. एकनाथ शिंदे. विश्लेषण. विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी विकास आणि खुर्ची यातील फरक अधोरेखित केला आहे. पण जनतेला केवळ भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून विकास हवा आहे. अमरावती आणि अकोलासारख्या शहरांचे प्रश्न सोडवून आणि महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावूनच सोन्याचे दिवस आणण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ओव्हरलोड वाहनांना ब्रेक लावणार कोण? विश्लेषण. ऊस वाहतुकीच्या नावाखाली चालणारी ही ओव्हरलोडिंगची ही जीवघेणी स्पर्धा आरटीओ आणि पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू आहे का? ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसणे आणि नियम धाब्यावर बसवणे यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी केवळ मोहिमा न राबवता साखर कारखान्यांवरही जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई होणे गरजेचे आहे. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा. तुमच्या बहुमूल्य वेळेबद्दल धन्यवाद.